चला मंडळी, आज तुम्हाला मी माझ्या भाच्याच्या लग्नाला घेऊन जाते पाथर्डीला। माझ्या शेजारी बसलेल्या आहेत आमच्या वहिनी, म्हणजे माझ्या मोठ्या चुलत्याची सून, त्यांच्याच मुलाचं लग्न आहे। खडांब्यावरून बस निघाली, मांबरूत येऊन थांबली। हे बघा, आमची मेवणी लगेच फोन ओढायला लागली। दाजी म्हणल्यावर काय बोलायला सुट्टी देणार आहे का मी? तर चेष्टा मस्करी करत करत आमचा वराडा आला भाऊ पातळीमध्ये। नवरदेव नवरीचं फोटोशूट चालू होतं आणि नवरदेवाला आता मिरवायला जायचं होतं। काय माझा भाचा म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा। नवरदेव मिरून आला आणि मंडपामध्ये नवरदेव नवरीची एंट्री एकदम भारी झाली बरं का। कुठली वेळ न दवडता लगेच मंगलाष्टक सुरू झाली। मंगलाष्टके म्हणायला माझा मोठा भाऊ होता बरं का। मंगलाष्टके झाली, फळ भरायचा कार्यक्रम सुरू झाला, 7 फेरे झाले, कन्यादान झालं। तोपर्यंत आम्ही जेवण करून आलो। कन्यादान होईपर्यंत आम्ही बहीण भावंड सगळे गप्पा मारत बसलो। आता सुरू होणार होता नगर जिल्ह्यातला एकदम खतरनाक कार्यक्रम, म्हणजे सूनमुख। वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा म्हणजे सूनमुख, ती आमच्या नगरकरांनी मात्र जपलेली बरं का। आपण ज्यांच्या कुणाच्या लग्नामध्ये मान घेतो त्यांना पुन्हा आपल्या मुलांच्या लग्नामध्ये मान द्यावा लागतो आणि त्या मानापानाला सूनमुख म्हणलं जातं। याच्यामध्ये तोंडाला पावडर गुलाल लावला जातो, खूप चेष्टा मस्करी धम्माल येते आणि कुणाला कोणाचा राग येत नाही। नवरदेव नवरीला हळदी कुंकू लावून नवरीच्या हातामध्ये जे काय आपल्या आईपतीप्रमाणे पैसे द्यावे लागतात। कुणी कुणी किती पैसे दिले हे बघा, भाजी माझी टिपून राहिली। फक्त सूनमुख बघणाऱ्यांनाच पावडर लावत नाही, कुणी कोणाला पावडर लावतंय हे बघा। आता बघा, नवरीची ननंद म्हणजे माझी भाची सूनमुख बघती, ही माझ्या मोठ्या चुलत बहिणीची सून। सूनमुखाचा मान मुलीला, बहिणीला, नंदेला कुणालाही देता येतो। थोडक्यात काय तरी एक देवाणघेवाणच आहे। तुम्ही आमच्या मुलाच्या लग्नात द्या आणि आम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात देतो। आता बारी आली आमच्या वहिनीची, म्हणजे नवरदेवाच्या आईची। आमचा राजभाऊ बघा, वहिनीची कशी चेष्टा चालली। ती सुद्धा एक प्रथा आहे, डोक्यावर साडी ठेवायची, पारात ठेवायची आणि झालीचं गाणं म्हणायचं। तुमच्याकडे म्हणतात का झालीचं गाणं? सूनमुख बघताना जसं पावडर गुलाल लावतात तसं सूनमुख झाल्यावर पण आता एक खतरनाक कार्यक्रम आहे। आमचा राजभाऊ बघा कसा दाजींच्या डोक्यावर आता बघा टाकल्यावर कसा कुरडई चोळू राहिलाय। कार्यक्रम फक्त एवढ्यावर संपत नाही। हे बाईचे बघा, या पाहुणीच्या हातात बघा कशी कुरडई। आता डोक्यावर कुरडई फोडायचा नुसता राडाच बाबा। आता हे कोण पाहुणा आहे पा कसा कुरडई। एक विशेष आहे, या चेष्टा मस्करीत मात्र कोणीच कोणावर रुसत फुगत नाही बरं, कोणी कोणाचा राग मानत नाही। आता सूनमुख बघणाऱ्यांचा मानपान बघा फक्त। जेवढ्या वरमायांनी सूनमुख पाहिले तेवढ्यांना ताट तांब्या निरंजन बसकर मेकअपचं सामान साडी रुखवतासाठी बनवलेले सगळे पदार्थ। तुम्ही म्हणता वरमाई फक्त एकच असतील, मग हे काय चाललंय तुमचं? एवढ्या मोठ्या वरमाया, मुलीच्या बापाचं काय दिवाळं काढायचं का? पण हा सगळा खर्च माझ्या भाऊनी केलेला आहे आणि तसंही मुलाकडचे आता हुशार झालेले आहेत, मुलीकडच्यांना बिलकुल खर्च लागू देत नाही। आता तुम्ही म्हणता इथं काय चाललंय, आंघोळ घालू राहिले का? पण ही सुद्धा एक प्रथा आहे पाय धुण्याची। नवरीच्या चुलत्यांनी वहिनींनी नवरदेवाकडच्यांचे पाय धुवायचे आणि त्याच्या बदल्यात मग त्या बादलीत किंवा त्यांच्या हातात पैसे। मी सुद्धा माझ्या नंदेच्या लग्नात पाय धुतलेले बरं का। तिच्या सासरच्या लोकांची लग्नातल्या प्रथेनुसार हा लग्नातला शेवटचा पारंपरिक कार्यक्रम म्हणजे पाय घड्या घालण्याचा कार्यक्रम। नवरदेव नवरीला मंडपाच्या दारी उभं करून त्यांच्यावर असे पैसे वळून ते वाजंत्र्याला द्यायचे। पूर्वीच्या लग्नात धोतर 9वारी साड्या आथरून पाय घड्या घालायचे, आता 6वारी साड्या घालून पाय घड्या घालतात। घातलेल्या पाय घड्यांवर नवरदेव नवरी पुढं आणि वराडातल्या बायका पाठीमागं। आम्ही विचारलो आता पायगड्यावरून, मग काय करायचं, आजच आपल्याला मानपान आहे तिथं। आता हे माझ्या भाच्याचं लग्न जून मध्ये झालंय आणि नेमकं त्या दिवशी दिवसभर पाऊस होता पाथर्डीमध्ये। नवरीला तिच्या आई वडिलांचा माहेरच्यांचा निरोप घेण्याआधीच आमच्या बस खडांब्याकडे रवाना झाल्या। काही म्हणा मंडळी, पण पारंपरिक पद्धतीने जे लग्न पार पडतात ना त्याची मजाच वेगळी असते। डोक्यावर एक कुरडई फुडली म्हणून जर अन्नाची नासडी होती असं कोणी जर बोललं तर मी त्यांना सांगू इच्छित, लग्नाच्या पंक्तीत अर्ध जेवण टाकून उठल्यावर नाही का अन्नाची नासडी होत। गरिबाने केलं तर माज आणि श्रीमंताने केलं तर शोता। नवरीचा गृहप्रवेश बरं का। आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते श्वेता लक्ष द्या सारे। आंतरवाळीत पंतरवाळीत भात, भातावर आहे वरण, वरणात तूप, तुपाने येतं रूप, रूपाला लाजवेल असा आमचा जोडा। योगेश रावांचं नाव घेते, ननंदबाई आता तरी दार सोडा। माप ओलांडून नवरीचा गृहप्रवेश झाला। आमच्या वेळी नव्हती हो अशी फॅशन, कारण आमच्या वेळी सून म्हणून नाही तर मोलकरीण म्हणून आम्हाला तिथं राबवलं जात होतं। आणि आता सून नाही, लेकीसारखी वागणूक आता सुनेला द्यावी लागते। लग्नाच्या दिवशी रात्रभर धो पाऊस आला, त्यामुळे आम्हाला घरी येता नाही आलं। सकाळी मात्र वहिनीने आम्हाला भरपूर असे पदार्थ देऊन वाटं लावलं।